हे आमचे शंभू सर्वांगी सुंदर. गुड मॉर्निंग. गीता गीता झाडझड झालेली. कपडे भिजत टाकावे म्हणलं, कारण सगळेच कपडे आपल्याला डायरेक्ट मशीनमध्ये टाकता येत नाही, तर काही भिजवून त्याचे कॉलर हे घासावं लागते. मग त्याच्यामुळं काही कपडे भिजवणारे आणि काही कपडे डायरेक्ट मशीनला टाकण्यासारखे कपडे टाकणारे. आणि एवढे सारे कपडे घेऊन आलेली, कारण ह्यात बरेचसे लग्नाचे पण कपडे आहेत आणि जे पांढऱ्या कलरमध्ये आहेत ना ते मी तिथंच ठेवून आले, जे कडकमध्ये आहेत ते आता गेल्यानंतर एक एक रिनाला मी धुवून काढणार आहे. कारण इथं कसं मशीनमध्ये कशाचा कलर जाईल कशाचा नाही, त्याच्यामुळे मग एका कपड्यामुळे सगळे कपडे खराब व्हायला नको. त्याच्यामुळे मग काही हाताने धुवून घेणार आहे. आणि जे म्हणजे नॉर्मल कपडे आहेत तर ती कलरची समजा तर ते मग मशीनमध्ये टाकून घेणार आहे. नाईट पॅन्ट घेणार. सकाळच्या जवळपास 8 वाजले, तर म्हणलं जेवढं लवकर करता येईल तेवढे आपले कपडे वाळतील. पण कारण एवढं थंडीचे दिवस असल्यामुळे एवढं काही ऊन पडेना गेले, तर हे कसं 2 वाजेपर्यंत जरी कपडे आपले वाळले तरी ह्यांना मग नंतर हे करता येते, इस्त्री करून घेता येते, मग घेऊन जाण्यासाठी लातूरला. आणि हे जे कलरचे आहेत हे डायरेक्ट टाकलं तरी काही नाही. जीन्सची पॅन्ट हे आहे, हे थोडीशी घासावी लागते, त्याशिवाय नाही निघणार. गणपती बसवलेला आहे आता, तर पहिल्यांदा चतुर्थीच्या दिवशी आपल्याला पूजा करायला भेटा येईल. कारण बऱ्याच वेळेस कसं होतं चतुर्थीला लातूरला असतो, पहिल्यांदाच आता घाटनांदूरला आहे आणि चतुर्थी पण आज आहे. त्याच्यामुळे एवढं छान वाटायलंय. गणपती बाप्पाची पूजा आज मनोभावे होणार आहे. माझी तर काही चतुर्थी नसते, पण चतुर्थीच्या दिवशी असं पूजा करायला छान वाटतंय. चला आता आरती ते करून घेते. देव पण एवढी धूळ झालेली, महादेवावर धूळ झाली सगळं. आता महादेव स्वच्छ अगोदर बकेट भरून पाणी आणले, आता महादेव एकदम स्वच्छ धुवून घेणार आहे. आणि तुळशी वृंदावन फार एवढं घाण झाले, त्याच्यावर भरपूर धूळ झालेली, मग हे पण धुवून येणार आहे आणि हे पण धुवून घेणार. महादेव घेऊन मी लातूरला आले असते. एवढा छान महादेव मला एवढा आवडतो, पण मी महादेवाचा आदर नसणे म्हणून खालून सिमेंट हे लावून पॅक केलेलं आहे. जसं मंदिरामध्ये असते की त्याच्या खाली ते काय 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 ठेवून करायचं असतं, नंतर तुम्ही प्राणप्रतिष्ठा करतात, तर तसं सगळं केलेलं आहे. त्याच्यामुळे आता कसं काढता पण येत नाही, हे असंच ठेवावं लागणार आहे. त्याच्यामुळे रोजच्या रोज पूजा होत नाही. ती पण वाटते की बरोबर आपण घेऊन जर गेलो असतो, तसं जर मी पॅक करून ठेवलं नसतं तर आपल्याला घेऊन जाता आलं असतं, रोजच्या रोज पूजा करता आली असते. पण त्यावेळेस आपण लातूरला जाणार का नाही हे नक्की नव्हतं. त्याच्यामुळं कसं की रोजच्या रोज छान पूजा होती बाबा, आणि छान वाटते पूजा करताना हे असं मस्त महादेव हे असल्यानंतर. तर त्याच्यामुळे हे सगळा कट्टा बिट्टा अगोदरच केला आहे. मग महादेवाने परळून घेऊन आलेली मी. वैद्यनाथ मंदिर आहे ना, त्याच्यासमोर महादेव आणलेला एवढा सुंदर महादेव आहे. एवढे छान वाटते पूजा करताना.
हवा एवढी सुटायलेली असते, दिवा इकडे अजिबात राहत नाही, तर ह्या दिशेने एवढी हवा इथे पाठीमागून. आणि मी तुम्हाला जवळून महादेव दाखवते, कारण मला महादेव एवढा आवडते माझा. मी बऱ्याच वेळेस तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की मी महादेवाची अशी पूजा केली, माझा महादेव असा आहे, तसं मी तुम्हाला एकदा जवळून दाखवते. बघा, हे आमचे शंभू महादेव, किती भारी महादेवाची पिंड आहे बघा. एवढी सुंदर वाटते, मला तरी एवढी आवडते. बघा कशी वाटली, मस्त आहे ना. बघा हे तुळशी वृंदावन छोटंसं आहे, पण यालाच मी काचही चिटकून असं डेकोरेट केलेलं आहे थोडंफार. सोनू डोसा करत आहे, पहिला डोसा सोनूचा आहे. चुकलं तर काही नाही, चुकलं तर काही नाही, हा काय मी करत नाही. वॉर्निंग दिलेलं बरं असते. हा, मैत्रिणींना सांगितलं ना छान कधी पण. बाकी पोरांपेक्षा चांगलंच बनवता ते बनवतोच रे. बघू आता किती हे होते. तेलाचं घे बाऊल. पहिलं तेवढं कुरकुरीत झालं नाही माझ्याकडे. बनव परत, तू चांगलं बनवतेस. कर ना, ट्रायलला काही नसतं एवढं, शिकणं मी नाही. उलताना ठेवलंय ना समोर, घेतलं. बघू ह्याला एका साईडने झाल्यावर उलटो ना आपण. थोडंसं अंधार झाल्यावर. बघा तुम्हाला मी दाखवते भाजी कशी केलेली आहे लेकरांनी. दिदी आणि सोनूनी मिळून केली, छान दिसायली भाजी. कलर ते तर मस्त आलाय. खाऊन बघितले ना बाळा? हो, छान झाली. टेस्ट पण छानच असणार आहे. आणि ही चटणी केली, चटणी पण मस्त दिसायनी झालेली. खोबऱ्याची, ओल्या खोबऱ्याची चटणी आहे ही. थोडीशी डाळवी हे मिक्स करून. थोडा अवघड असते काढणं. कोपऱ्याला हे झालंय आई, काही नसते त्याचं. पुढचं नीट्स बनव. पहिलं असं होतंय बऱ्याच वेळेस, काही नाही. ते तवा रोळेला ना, एकदा तवा रोळला की मग छान होते पुढचे. पहिला प्रयत्न सोनूचा चांगला होता, थोडंसं तुटलंय पण तेवढ्याला काही नसतंय, कारण शिकणं हे मेन आहे. मुलगा असो किंवा मुलगी, प्रत्येक गोष्ट आली पाहिजे दोघांनाही. आणि दिदीला दोषी छान जमते ना, एक तुमच्यासाठी मी करायला लावते वाटलंच तर, कारण तिनं दोषी मस्त करते. नंतर म्हणलंच तर काय दोषी नाही, दोषी छान करते तिनं. नंतर ते बटाट्याचा पराठा एवढा मस्त करते, टेस्ट पण भारी असते. तिनं कधी तर करते रेसिपी कुठल्या पण टेस्टी रेसिपी असते तिच्या. सगळ्या मन लावून करते तिनं, ज्यावेळेस करेल त्यावेळेला छान करते सगळं. आणि सोनू नेहमी करते, त्यामुळं सोनूचंही छान असते, त्याला तर सवय झालेली आहे. जवळपास आमच्या घरात सगळ्यांना छान स्वयंपाक येते. मेन म्हणजे ह्यांना सुद्धा भात, वरण, भाजी, पोळी, भाकरी ह्या सगळ्या गोष्टी येतात. अजिबात कुठल्या गोष्टीमध्ये अडतील असं नाही. चालतंय. आता दीदीला बसवतो नाश्ता करायला, आणि मी केला हे छान निघाले. चला आपला इडली वड्याचा ऑर्डर टाकू. सगळे बिझनेस करून बघायचे का? सगळं करायचं. टाकू हॉटेल टाकू. ठीक आहे भाई, साऊथचं हॉटेल टाकू. हॉटेल टाकायचं. स्वप्न बघायची, जरा मोठी बघायची. मस्त डोसा व्हायला लागलाय, आणि मेन म्हणजे कडक व्हायला लागलाय. कडक डोसा असेल तर छान वाटतंय खायला, पण खाताना असं कुरुम कुरुम वाटलं तर छान वाटतंय. हे मला द्या, मी खाणार. दीदीला जरा सॉफ्ट पाहिजे, सोनूला आवडते कडक छान, आणि मला पण असंच आवडतंय कडकवाला.
डिश देऊ का डिशमध्ये टाकतेस? मी टाकते पिशवी. मशीन झाली वाटतं आहे. करते बटन बंद.